हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. अच्छा मला सांग सोहम, तुला कधी कुठली मुलगी आवडली? पसंत तर खूप करतो पण काय झालं आकांक्षा, काय झालं? पप्पा आता इथे एक माणूस आला होता. बेटा बेटा तिथे कोणच नाहीये. नाही पप्पा, तिथे कुठेतरी होतं. पार्वती कदाचित असं तर नाही की शास्त्रीजींबरोबर आपल्या रक्ताचं काहीच नातं नाहीये म्हणून तू असं बोलतेस का? मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे सगळं तिनेच केलेलं आहे. हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? पण आहे काय ह्यात? उघडून तर बघ. हे बघ सोहन, मी तुझा खूप आदर करते. तू माझा असा मित्र आहेस की ज्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही. कारण तुला माहिती आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय फक्त एकच आहे आणि ते म्हणजे माझा IAS होणं. हे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे जे त्यांनी दिवस रात्र बघितलंय आणि मी त्यांचं हे स्वप्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करेन. मला खात्री आहे की तुला माझं बोलणं कळलं असेल आणि नेहमीच तू माझा चांगला मित्र राहशील. मला माहिती आहे की हे तुझं स्वप्न आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करीन की तुझे हे स्वप्न खरं हो. आता हे फक्त तुझं स्वप्न नाही तर माझंही हेच ध्येय आहे आणि जेव्हा एखाद्याचे स्वप्न दुसऱ्याचे ध्येय बनते तर त्याला पूर्ण करायला कोणच थांबवू शकत नाही. कारण त्याच्या प्रार्थनेसाठी 2 नाही तर 4 हात उठतात. नाही सोहन, तू इथे चुकतोयस. इथे मागून काहीच मिळत नाही, मग ती प्रार्थना असू दे किंवा प्रेम. मी आजपर्यंत कुणाकडे काहीही मागितलं नाही, तरीही मला मिळालं जे पण हवं होतं. आणि जेव्हा नाही मिळालं ते मी नेहमी हिसकावून घेतलं. सुकन्या आमच्या कन्या. अच्छा, हे खरं आहे का? ठीक आहे, तू फोन ठेव,
मी अभिषेक बरोबर बोलते. अभिषेक, अभिषेक, येस मॉम. अरे कधी अक्कल येणार तुला? कुठपर्यंत असा वेडेपणा करत राहणार आहेस? डोक्याचा जरा तरी वापर कर. हा, कुठपर्यंत असा मूर्खपणा करत राहणार आहेस सांग ना मला, आणि मी तुला वाचवणार आहे. झालं तरी काय मॉम? काय झालं? तू आकांक्षाच्या घरी गुंड पाठवलेस आणि वर विचारतोस की काय झालं? हे बघ अभिषेक, जोपर्यंत तू आकांक्षाला धमकी देत होतास मी काही म्हटलं नाही, कारण तू जे काही करत होतास ते घराच्या बाहेर करत होतास. तिथे कुठलाही साक्षीदार नव्हता. पण आता तू तिच्या घरी गुंड पाठवलेस. हा विचार केला नाहीस की जर कोणी पकडलं गेलं असतं आणि त्याने तुझं नाव घेतलं असतं तर तू केवढ्या मोठ्या संकटात सापडला असतास. मी इकडे दिवस रात्र तुला या केस मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, आणि एक तू आहेस की अशा वागण्याने माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरवतोयस. मॉम, मला माहित नाही की मी चांगलं करतोय की वाईट करतोय. मला फक्त एवढं माहितीये की मला या केस मधून लवकरात लवकर बाहेर पडायचंय. अभिषेक, मलाही तेच करायचंय, पण रागाने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. ऐक अभिषेक, एक आई या नात्याने आणि जीवनात इतके चढ उतार बघितल्यामुळे मी तुला एक सल्ला देईन की जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा मनाचं न ऐकता बुद्धीने काम करावं लागतं. बुद्धीने. आणि माझ्याकडे जो हुकमाचा पत्ता आहे तो मी वेळ आल्यावरच उघडेन. वेळ आल्यावर. अरे तू कधी आलीस? पप्पा, मला माहिती होतं की तुम्ही जेवणार नाही. तुम्ही जेवला नसाल म्हणूनच मी इकडे आले. आज आईकडे मी तुमची तक्रार करणारच आहे. ती बिचारी तुमचा टिफिन बनवण्यासाठी धावपळ करते, आणि एक तुम्ही आहात की जर तुम्हाला जेवायचं नसेल तर तुम्ही सांगा ना. पप्पा, तुम्ही जर वेळेवर जेवला नाही तर तुमची तब्येत कशी चांगली राहील? आणि पुन्हा डोक्याला टेन्शन्स काही कमी आहेत? बरं बरं माझी आई, माझी चुकी झाली. आता मी न विसरता जेवत जाईन. फक्त ही गोष्ट तुझ्या आईला नको सांगू, कारण मग तू पण मला ऐकवशील आणि मग तुझी आई पण ऐकवत राहील मला. तसंही तुझी आई खूप कटकट करते. अच्छा ठीक आहे, नाही सांगणार. पण आता या फाईल्स पहिले बंद करा आणि लवकर जेवून घ्या. हो बेटा, मी सांगितलं ना, मी जेवीन आता. अगं, शास्त्रीजींच्या केसवर वकीलने थोडंसं काम दिलं होतं, बस ते संपवून लगेचच जेवून घेईन. घाबरू नकोस तू. नक्की? अगं खरंच बेटा, तुझी शपथ. ठीक आहे पप्पा. पप्पा, न विसरता जेवून घ्या. आणि हो, आज जरा लवकर घरी या. बाय. अपूर्व, हे घे. मॅडम, हे काय? ही तुझ्या इमानदारीची किंमत नाहीये, ती तर मी चुकूच शकत नाही. हे माझ्याकडून गिफ्ट आहे. गिफ्ट? हो, तसंही आम्ही तुझे खूप ऋणी आहोत. एक तर तुझ्या लग्नाला पण नाही आम्ही येऊ शकलो, आणि पार्टीसाठी पण तू नकार दिलास. अरे मी तर तुझ्या बायकोलाही भेटले नाहीये की तिला काही देऊ शकेन. एक काम कर,
या पैशातून एक सुंदरसं गिफ्ट घे तुझ्या बायकोला. मॅम तुम्ही फॉर्मॅलिटी करताय. हे बघ अपूर्व, या शहरात आपल्या कंपनीचं नाव आहे, स्टेटस आहे, दबदबा आहे. तो फक्त आणि फक्त आपल्या प्रोग्रेसवर, आपल्या यशावर अवलंबून आहे. आणि एक यशस्वी व्यक्ती लोकांसाठी आदर्श असतो. आणि आमचं असं मत आहे की मी जर यशस्वी आहे तर माझी माणसंही यशस्वी झाली पाहिजे. राईट? राईट मॅम. तसेही आपले विचार मोठेच असतात म्हणा. आता बघ, मी माझ्या एम्प्लॉईजना एवढी स्ट्रेंथ देऊ इच्छिते की येणाऱ्या काळात ते माझी ताकद वाढवू शकतील. आणि तू तर आपल्या कंपनीचा भरोशाचा माणूस आहेस. हे गिफ्ट ठेव आणि स्वतःचं स्टेटस मेंटेन कर. थँक्यू मॅम. अपूर्व, आम्ही तर असा विचार करतोय की कंपनीतर्फे तुला एक शानदार बंगला आणि एक गाडी पण मिळावी. इनफॅक्ट आम्हाला असं वाटतंय की एक दिवस तू ह्या कंपनीमध्ये टॉप पोझिशनला पोहोचावस. सुकन्या आमच्या कन्या. इनफॅक्ट आम्हाला असं वाटतंय की एक दिवस तू या कंपनीमध्ये टॉप पोझिशनला पोहोचावस. पण काय मॅम? पण मी तुला तुझं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी देते. Isn't it? आय होप तुम्हाला माझ्याकडून कुठलीच निराशा नाही. गुड. तुम्ही फक्त मला ऑर्डर देऊनच बघा. हे बघ अपूर्व, आम्हाला माहितीये की अगदी सहजपणे आम्हाला या संकटातून बाहेर काढू शकशील. अपूर्व, आता जे काम आम्ही दुनियादारीमुळे नाही करू शकत तेच काम तू नातेसंबंधांमुळे करू शकशील. मला काही समजलं नाही मॅडम. तुला हे तर माहितच आहे की तुझे सासरे प्रोफेसर दीपक वर्मा कशा पद्धतीने माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करायला निघाले. मॅम, मी त्यांना एकदा समजून बघितलंय. मी तुला समजवायला नाही सांगितलंय. समजावण्याचं काम तुझ्या बायकोला, तृष्णाला करायचंय. नाव लिसन. तू तृष्णाला सांग की तिने जाऊन प्रोफेसर दीपक वर्मांना समजवावं की माझ्या मुलाच्या विरोधात कुठलीही साक्ष देऊ नये. अँड आय एम शुअर की कोणताही संस्कारी पिता आपल्या मुलीचं म्हणणं टाळणार नाही. आणि एक संस्कारी पिता नाही आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करेल आणि नाही तिच्या पतीचं भविष्य. Am I right? पण मॅम, माझी पत्नी देखील तिच्या वडिलांप्रमाणे सिद्धांतवादी, आदर्शवादी आहे. ती ही गोष्ट नाही ऐकणार. नो नो, आम्ही कुठे म्हटलंय की ती तुझं लगेचच ऐकेल. तू तिचा नवरा आहे, समजावणं तुझं काम आहे, हो की नाही? आता तुला यशस्वी व्हायचं असेल तर ही एक संधी आहे तुझ्याकडे. बारक्या, पोरगी एकटी आहे आणि रस्त्यावर पण कोण नाहीये. गळ्यात 40-50 हजाराचं मंगळसूत्र असेल. चल मग जाऊया. चल. चोर चोर
माझं मंगळसूत्र कोणी आहे? कोणी? बेटा, आजकाल माझा जीव फार घाबरतो. प्रत्येक वेळी मनात शंका येत राहतात की काहीतरी अघटित होईल. घरातली परिस्थिती पण ठीक नाहीये. दररोज काही ना काही संकट येतच राहत आहेत. आणि शास्त्रीजींच्या केस मधला पुरावा पण मिळत नाहीये. म्हणून मी विचार करते की आपण घरात एक पूजा ठेवली तर. हो हो, का नाही आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्हाला काय वाटतं? हो हो, का नाही. जर आईला वाटत असेल तर नक्की ठेवू. मी उद्याच गुरुजींच्या घरी जाऊन पूजेची तारीख आणि वेळ विचारून घेतो. अरे वा, पूजेच्या गोष्टी चालल्यात वाटतं. ही खरंच चांगली गोष्ट आहे आजी. तशीही खूप दिवसात घरात पूजा झालेली नाही. आजी, मला एक गोष्ट सांग की घरात पूजा केल्यानंतर सगळं काही चांगलं व्हायला लागतं, याला नेमकं काय म्हणायचं? हे सगळं पूजेमुळे झालं की आपण सातत्याने केलेल्या प्रयत्नांचं फळ आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय कोण घेतं? घ्या, आली आजीची आजी. वेडी कुठची. थांब, मी तुला नीट समजावते. अगं, याच्यात निर्णय करण्याची काय गोष्ट आहे? देवाची पूजा म्हणजे संकटापासून सुटका करण्याचा उपाय नाहीये. देवाच्या पूजेमुळे आपलं आत्मिक बळ वाढतं, अशी शक्ती येते ज्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचा, प्रत्येक संकटाचा सामना आपण करू शकतो. आणि प्रत्येक समस्या अशी चुटकीसरशी सोडवू शकतो. समजलं? हो आजी. सुकन्या आमच्या कन्या. आता नुसती शुभासारखी बघत काय राहिलीस? आपल्या घरातून साधं कपाट आणलं नाहीस. कपाट तर सोडून दे, साधा डब्बा आणला नाहीस. आणि कोणी हक्क दिला तुला आमच्या घराचा दागिना हरवायचा? पूर्ण 50,000चं होतं ते मंगळसूत्र. 50,000चं. अगं, तुला एवढ्यासाठीच घातलं होतं की तुझ्या बापाला ते दिसेल आणि आम्हाला काहीतरी तो देईल. पण नाही, दिसायच्या अगोदरच घालून बसली महाराणी. आई, ते बहिणी, आता बास झालं. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? पूजा, आई, मी खरंच सांगते, मी खूप प्रयत्न केला मंगळसूत्र वाचवण्याचा. एवढंच नाही तर त्याचा पाठलाग पण केला, पण ते पळून गेले. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. बस कर तृष्णा, मला तुझ्याकडून कोणत्याच प्रकारची सफाई नकोय. आणि राहिला प्रश्न चोरीचा, तर आमचं ते नशीबच फुटकं आहे की तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. नाहीतर मला कधीच हवं नव्हतं की तुझं लग्न अपूर्वशी व्हावं. काय? आता उभं राहून माझं तोंड काय बघतेस? हा, की अजून काय बाकी राहिलंय? आई, आई, मी काय सांगते. बस कर सुनभाई. न आवडता सुद्धा तुला तर फक्त सहन करते मी अपूर्वामुळे. नाहीतर एक दिवस सुद्धा तुला टिकू दिलं नसतं. आता मेहरबानी कर माझ्यावर आणि निघून जा इथून. काय झालं आई? अगं, पण तू एवढी ओरडतेस का तिला? बरं झालं बेटा तू आलास. बघ तुझ्या बायकोची करामत. भाजी आणायला गेली होती आणि पूर्ण 50,000चं मंगळसूत्र हरून आली. आणि वरून सांगते की गुंडांनी घेतलं. अरे, जर सांभाळता येत नसेल तर घालून कशाला गेली? आता जाऊ दे ना आई,
तृष्णाने हे जाणून बुजून तर नाही केलं ना? अरे मुद्दामून असू दे किंवा बेपरवाईमुळे आपलं मंगळसूत्र तर गेलं ना, नुकसान तर करून झालं ना. एक गोष्ट सांगून ठेवते मी अपूर्व, जर तू हिला वेळीच आवर घातला नाहीस ना, तर नाईलाजाने हे काम मलाच करावं लागेल. समजलंस? चल पूजा. अपूर्व मी खरंच सांगते, माझी काहीच चूक नाहीये. मी खूप प्रयत्न केले मंगळसूत्र सोडवण्याचे, पण ते पळून गेलेत. चल काही हरकत नाही, मंगळसूत्र गेलंय ना, आपण दुसरं बनवून घेऊ. राहिला प्रश्न आईचा. तृष्णा लहान लहान गोष्टी जमून तिने हा संसार बनवलाय, त्यामुळे थोडंसं जरी नुकसान झालं ना तर खूप रागवते ती. तशी वाईट नाहीये ती. आता रडू नकोस. हे काय? ही कसली जखम आहे? हे ती गुंड जेव्हा माझं मंगळसूत्र ओढत होती ना, तेव्हा त्यांची नखे लागली आहेत. त्याचीच जखम झाली असेल कदाचित. अगं केवढी जखम झाली आहे. चल आपण डॉक्टरकडे जाऊया. तुला नाही अपूर्व, त्याची काही गरज नाहीये. मी ठीक आहे. अगं ठीक काय म्हणतोस तू? तू तू एक मिनिट थांब, मी तुला क्रीम आणतो. आपण क्रीम तिथे लावूया. हा थांब. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.